मित्रांनो, तुम्ही कधी असं मंदिर पाहिलंय जे एका रात्रीत पांडवांनी बांधलंय असं म्हटलं जातं? आज मी तुम्हाला घेऊन आलोय मुंबई जवळच्या अशाच एका ठिकाणी जिथे दगड बोलतात आणि इतिहास जिवंत होतो. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो तशा एका ठिकाणी जिथे इतिहास आणि अध्यात्म याचा एक खूप सुंदर संगम आहे. मी आणि माझा मित्र चाललोय अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर पाहायला आणि महादेवाच्या दर्शन. आम्ही चाललोय ट्रेनने. आमचा हा प्रवास सुरू झाला ठाणे स्टेशनवरून. इथून आम्ही अंबरनाथसाठी ट्रेन पकडली. स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला अंबरनाथ ईस्टला यायचं आहे. तिथून तुम्ही शेअर रिक्षा किंवा प्रायव्हेट रिक्षाने अगदी 10 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचू शकता. प्लॅन चेंज झालाय. कल्पेशच्या इकडे मित्र राहतो, तर त्याच्या घरी आम्ही पहिले जाणार आहोत. आज तो कल्पेशचा मित्र सृजन आणि आता आम्ही तिघं मिळून चाललोय अंबरनाथच्या शिव मंदिरात. हे आहे 1000 वर्ष जुनं अमरेश्वर शिव मंदिर. स्थानिक लोक सांगतात की हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान एका रात्रीत बांधलं होतं, पण काम पूर्ण व्हायच्या आत सकाळ झाली. म्हणूनच मंदिराचं शिखर आजही अपूर्ण आहे असं मानलं जातं. चला. गर्भगृहात पाऊल ठेवताच एक वेगळी ऊर्जा जाणवली. तिथे महादेवाचा अभिषेक सुरू होता आणि त्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं. मी तो अनुभव माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही ऐकाच. हे मंदिर भूमीच्या स्थापत्य शैलीत बांधले आहे. इथले कोरीव काम इतकं बारीक आहे की तुम्ही तासनतास ते बघतच राहाल. भूमीच्या शैली ही शैली नागर स्थापत्य शैलीचा एक उपप्रकार आहे. या मंदिराचे शिखर छोट्या छोट्या शिखरांनी बनलेले असते, जे वरच्या दिशेला जाताना एका ठराविक क्रमाने लहान होत जातात. शिलाहार राजे हे कलेचे आणि स्थापत्यशास्त्राचे मोठे वक्ते होते. ऐतिहासिक नोंदणीनुसार हे मंदिर राजा चित्तराज याने बांधायला सुरुवात केली होती, पण त्याच्या काळात ते पूर्ण होऊ शकले नाही. पुढे त्याचा धाकटा भाऊ राजा मुनी याने इसवी सन 1060 काम पूर्णत्वास नेले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक शिलालेख आहे. या शिलालेखात या मंदिराचा उल्लेख अमरेश्वर असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या काळातील राजांच्या नावांचा आणि काळाचा स्पष्ट उल्लेख आहे, जो या मंदिराला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरवतो. या दगडांमध्ये काय रहस्य दडलंय, थांबा तुम्हाला दाखवतो. शिव कैलाशो के वासी धौले धारो के राजा शंकर संकट हरना. शिव कैलाशो के वासी धौले धारो के राजा शंकर
शङ्कर संकटहरणा. मंडळी, तुम्ही कधी अंबरनाथ शिव मंदिरला आलात का? आलात तर या भव्यतेचा अनुभव नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर कराच, पण आपल्या अर्बन गावकरी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.